हा असला कसला विषय आहे म्हणत म्हणत आम्ही तिथे बघायला पोहोचलो. पण तिथे गेल्यानंतर काय कळलं ना, कारण का जे भस्म असतं, जी राख असते ते उधळल्यासारखं आणि त्यामध्ये खेळल्यासारखं डान्स नृत्य करत होते सर्वजण. त्यामुळं काहीच कळलं ना. खरं हे बघितलेलं होतं टी व्ही आणि मालिकांमध्ये. तेवढ्यात हनुमान जे अवतरले, हनुमानजीचा पोशाख बघून तर फारच छान वाटलं. तेवढ्यात नंदी देखील आले. कोण कुठून येत होतं ते देखील आम्हाला कळतच नव्हतं. नंदी अवतरले आणि थोडक्यात मला जरा जरा कळायला सुरुवात झाली. तिथं तेवढ्यात कळते तोपर्यंत शंकरजी पण अवतरले आणि ते देखील नंदीवर बसलेले. आणि त्यांचा देखावा, त्यांचा पोशाख बघून कळूनच गेले की ते शंकरजी आहेत. तिथून नंतर ना बघितलं तर इकडे सगळी वानर सेना होती. मग वानर सेना आणि शंकर सगळे एकत्र कसे, म्हणून आम्ही जरा निरीक्षण करून थोडा वेळ थांबलो. तर इथे सगळं भस्म उधळून त्याच्यामध्ये डान्स आणि कलाकृती करत होते. तोंडातून जाळ काढला, मस्त छानच एकदम अतिशय कलाकृती होती त्यांची. दाखवण्याची पद्धत पण छान होती आणि सगळंच. आता हे कुठं होतं, हे आलेलं होतं सांगलीमध्ये. आणि ही होती अघोरी कल्पना, जे की मी कधीच बघितलेली नव्हती. तुम्ही जरी बघितला असाल टी व्ही मोबाईलवर, प्रत्यक्षात तर कधी बघितलं नसाल. तर आत्ता सध्या सुरू आहे अघोरी कल्पना आणि आम्ही तर जाऊन आलो सांगलीला. तुम्ही कधी येत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे तो ताल होता त्यांचा, भस्म उधळून जो डान्स करत होते, जी कला होती त्यांच्या अंगामध्ये, त्याचबरोबर शंकर पार्वतीचा पोशाख, त्यांतली कला दाखवण्याचा प्रयत्न, हे सर्व खरंच कौतुकास्पद आहे. आणि हे भस्म उधळून ज्या तालावर डान्स करत होते त्या तालावर पब्लिक देखील डान्स करत होतं. एवढी छान कलाकृती होती. तर पब्लिक तर काय विषय जास्तच आहे. किती पब्लिक आहे हे देखावा बघण्यासाठी. तर हा गणपतीचा देखावा होता, तो देखील सांगलीमध्ये जिवंत देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता मोटार मालक ट्रस्ट सांगली ह्या मंडळाने. तर मला तर खूप छान वाटला, लहान मुलांना देखील खूप आवडला. आणि तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढचे व्हिडिओ देखील लवकरच येत आहेत गणपती उत्सवाचे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.